अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता। अवाच्यवादांश्च बहून वदिष्यन्ति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्। ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 36व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। च तव सामर्थ्यं निंदन्तः तव अहिताः बहून अवाच्यवादान् वदिष्यन्ति ततः दुःखतरन् किन्नु। त्याचा अर्थ असा होतो तसेच तव सामर्थ्यम तुझ्या सामर्थ्यास निंदन्तः निंदणारे तव अहिताः तुझे अहित करणारे म्हणजे तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करणारे तुझे शत्रू बहून अवाच्यवादान् वदिष्यन्ति बहून अनेक अवाच्यवादान म्हणजे तोंडानं बोलू नये असे शब्द तुझ्या संबंधानं वदिष्यन्ति बोलतील। ततः दुःखतरं किन्नु यापेक्षा अधिक दुःखदायक काय बरे आहे। त्यापेक्षा अधिक दुःख कोणतं असावं। तुझे जे शत्रू आहेत ते तुझ्या लोकप्रसिद्ध असलेल्या सामर्थ्याची काय करतील निंदा करतील आणि निंदा करत असताना ती काही चांगल्या शब्दात करणार नाहीत। बोलू नये ते पुष्कळ बोलतील अवाच्यवादा नको बोलायला पाहिजे असे शब्द त्या शब्दांचा काय करतील तुझ्यासाठी प्रयोग करतील। तेव्हा त्यापासून होणारं जे दुःख असेल त्यापेक्षा अधिक दुःख कोणतं असेल का असं भगवंत म्हणतात। युद्धास प्रवृत्त करण्याविषयी आणखी एक कारण या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत। पाठीमागं 2-3 श्लोक गेले त्यातून अर्जुनानं युद्धप्रवृत्त व्हावं असा प्रयत्न भगवंत वेगवेगळ्या उपपत्तींच्या द्वारे करताना दिसत आहेत। याच्यात आणखी एक कारण सांगितलेलं आहे। हे पहा भीष्मद्रोणादिक जे तुला पूज्य असलेले लोक आहेत त्यांना तर हे तुझं युद्धातून पळून जाणं युद्धातून माघार घेणं हे अयोग्य वाटेलच। पण जे तुझे शत्रू आहेत दुर्योधनादिक त्यांना देखील अर्जुनानं हे युद्ध न केल्यामुळं आपल्यावर उपकार केला असं काही वाटणार नाही। ते हा अर्जुन भ्याड आहे भित्रा आहे वगैरे शब्दांचा काय करतील प्रयोग तुझ्यासाठी करतील तुझी निंदा करतील। हे मागच्या 2 श्लोकामध्ये आपल्याला ते दिसतंय। अकीर्तींचापि भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्यचा कीर्तिर्मरणादतिरिच्यते किंवा भयाद्रणादुपरतन मनसेन्ते त्वां महारथाः येषांच त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघव। तुझी अकीर्ती होईल अनादर होईल आणि शेवटी तुझ्या तोंडावर बोलू नये ते हे लोक काय करतील बोलतील असं सांगत असताना एका चढ एक हेतू एकापेक्षा एक असं प्रबळ कारण युद्ध केलंच पाहिजे यासाठीचे भगवंताने सांगितलेले आहेत। 33 ते 36 असे हे जे 4 श्लोक आहेत
या श्लोकामध्ये युद्ध न करण्यामुळं होणारी अवहेलना, दुःख परंपरा भगवंताने काही केली आहे, सांगितलेली आहे, वर्णिलेली आहे. हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. हे म्हणतील गेला रे गेला, हे लोक म्हणतील हा पळाला रे पळाला. म्हणते अर्जुन आम्हा बिहाला, हा अर्जुन आम्हाला भ्याला. हा बोलू उरला निका काही सांगे, असं हे दूषण तुझ्याबद्दलचं हे असं बोलणं तुला जर लागेल, हे दूषण तुला लागेल तर ते चांगलं का? हे असं दूषण लागणं किंवा तुझ्या संबंधी असं ह्या लोकांनी बोलणं, अर्जुन भिवून आम्हाला भिवून पळाला, असं हे जे बोलणं आहे हे काही चांगलं का? हा सांगे बोलू उरला निका काही, हा बोलू उरला, हे दूषण तुझ्यावर राहिलं तर निका काही, ते काही चांगलं आहे का? सांगे. अर्जुनाची आमच्या सोबत युद्ध करण्याची हिंमत नव्हती. लक्षात आलं का? अर्जुन आम्हा सर्व योद्ध्यांना भिवून घाबरला, पळाला इत्यादी नाना प्रकारे नको नको ते तुझ्याविषयी या जगामध्ये ते काय करतील? निंदा करतील. हे पहा, एक वेळ त्या शस्त्राचा घाव बरा, शस्त्र सहाणं बरं, पण निंदायुक्त जे शब्द आहेत, निंदायुक्त बोलणं जे आहे, तो घाव मात्र काय होत असतो? वर्मी लागत असतो. ते काही योग्य नाही. हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हा विहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. अरे तू एवढी मोठी कीर्ती या जगामध्ये मिळवलेली आहे, त्या कीर्तीचा काय होईल? नाश होईल. वरती कीर्ती काय सहजासहजी मिळते का? जगामध्ये पहा, कीर्ती मिळवण्याकरिता लोक किती प्रयत्न करतात, प्रचंड प्रयास करत असतात. अगदी आपलं जीवित देखील त्यासाठी प्रसंगी वेचतात, परंतु काय करत असतात? कीर्ती वाढवत असतात. हे तू जे आरंभलं आहे, युद्ध न करू पाहतो आहेस, हे ते कीर्ती तर नष्ट करणार आहेच, पण अपकीर्ती जगामध्ये पसरवणार आहे. जगातील लोकांकडे जरा लक्ष दे. लोक काय करतात? लोक सायासे करुनी बहुते, का वेचिती आपुली जीविती, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. धनुर्धरा लोक बहुते सायासे करुनी, का आपुले जीविते वेचिती परी कीर्ती ते वाढविती. धनुर्धरा हे अर्जुना, लोक बहुते सायासे करुनी, हे लोक, जगातील लोक अनेक प्रकारचे कष्ट करतात, सायास करतात. का? म्हणजे किंबहुना प्रसंगी आपुले जीविते वेचिती, प्रसंगी आपले प्राण देखील खर्च करतात. परी कीर्ती ते वाढविती, परंतु काय करतात? जगात कीर्ती वाढवत असतात. सायास श्रम करतात, कष्ट करतात, मोठा त्यासाठी अट्टाहास करतात. जगत व्यवहाराकडे जरा पहा अर्जुना, जगाकडे जरा नजर टाक. लोक नाना प्रकारचे कष्ट सहन करतात, जीवापाड श्रम करतात, पण काय करतात? कीर्ती मिळवतात. लौकिका करता प्रसंगी प्राण देखील काय करतात? खर्ची घालतात. हे पहा, या जगामध्ये कीर्तिमान स्थापित करणारे काही लोक असतात. त्याला काय म्हणतात? अलीकडे गिनीज बुकात नाव यावं म्हणून. लक्षात आलं का? त्याच्यासाठी काय करतात? काही काही वेगवेगळे प्रयोग करतात. कधी कधी जीव देखील काय होतो? जाण्याची वेळ येते, पण करतात की नाही? कशासाठी? किती सगळ्यात उंच उडी कोणी मारली, सगळ्यात लांब उडी कोणी मारली, आणखी काय काय ते पाहिलं पाहिजे. किती चित्रविचित्र लोक आहेत जगात, त्यावरून लक्षात येतं आपल्याला कीर्तीसाठी काय काय लोक करू शकतात. ह्या ज्या अशा ओव्या आहेत, ह्या कळायला मदत होते. असं नवीन जी साधनं आहेत, यूट्यूब वगैरे, त्याच्यावर आपल्याला दिसतं लोक काहीही करतात, परंतु जगात आपली कीर्ती व्हावी यासाठी काय करताना दिसतात? प्रयत्न करताना दिसतात. लोक सायासे करुणी बहुते, का वेचिती आपुले जीविते. पुष्कळ कष्ट करतात. एवढंच नव्हे
तर आपले प्राण देखील प्रसंगी खर्ची घालतात, पण स्वतःची काय करतात, कीर्ती वाढवितात. ज्या कीर्तीसाठी या जगातील लोक एवढा प्रयास करतात, प्रसंगी प्राण देखील खर्च करतात, ती कीर्ती तुला काय झालेली आहे, सहजच प्राप्त झालेली आहे. ते तुझा अनायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे, ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे जैसे हे गगन अद्वितीय आहे. ती कीर्ती कोणती, ज्या कीर्तीच्या प्राप्तीसाठी जगातील लोक नाना प्रकारचे सायास करतात, प्रसंगी आपलं जीवित देखील वेचतात. ती कीर्ती अनायासे सहजासहजी खटपट न करता तुला काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. जैसे हे गगन अद्वितीय आहे, ज्याप्रमाणे हे आकाश कसं आहे, अद्वितीय निरुपमेय, त्याला उपमा देता येण्यासारखी नाही. गगनम गगनाकारम, सागराला उपमा सागरासारखी, आकाशाला उपमा आकाशासारखी. ते राम रावणाच्या युद्धासंबंधी सांगतात. राम रावणाचं युद्ध देखील कसं, राम रावण युरिव गगनम गगनाकारम सागरोपमः. राम रावणयोर्युद्धम राम रावणयोरिव. राम रावणाचं युद्ध कसं, राम रावणाच्या युद्धासारखंच. कसं ते म्हटले, जसं आकाश आकाशासारखंच, सागरा एवढाच. म्हणजे यांना दुसरी उपमा देता येत नाही. ज्याप्रमाणे हे आकाश निरुपमेय आहे, त्याला दुसरी जशी उपमा देता येत नाही, तशी अर्जुनाला प्राप्त असलेली कीर्ती कशी, अर्जुनाच्या कीर्तीसारखीच अशी अद्वितीय कीर्ती तुला सहजच प्राप्त झालेली आहे. की ज्या कीर्तीच्या प्राप्तीसाठी जगातील लोक नाना प्रकारचे सायास करतात, कधीकधी तर आपला जीव देखील त्यासाठी देतात, परंतु ती कीर्ती वाढवत असतात. ती कीर्ती तुला काय झालेली आहे, सहज प्राप्त झालेली आहे. ते तू जाणायासे अनकळीत जोडिली असे. किती कीर्ती आहे त्याची ज्ञानोबराय बोलून गेले. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. अनुपमेय अद्वितीय जगतात तुझ्या कीर्तीला जोड नाही, अशी कीर्ती तुला प्राप्त झालेली आहे. ज्याप्रमाणे हे गगन, हे आकाश व्यापकपणामुळे कसं आहे, अद्वितीय आहे. सजातीय विजातीय भेद शून्य जे आकाश आहे, अगदी तशी तुझी कीर्ती आहे. तैसी कीर्ती निस्सीम, तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तिही लोकी. तैसी तुझ्या ठाई निस्सीम निरुपम कीर्ती असे, तिही लोकी तुझे गुण उत्तम. तैसी तुझ्या ठाई, त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी काय आहे, निस्सीम सीमारहित अंतरहित अनंत अशी, निरुपम उपमारहित अशी काय आहे, कीर्ती आहे. ज्याप्रमाणे आकाश उपमारहित आहे, त्याचप्रमाणे तुझ्या ठिकाणी असलेली कीर्तीसुद्धा कशी आहे, उपमारहित आहे. ती कशी आहे, अनंत आहे म्हटले, तिला अंतच नाही. निस्सीम आणि निरुपम हे कीर्तीचे विशेषण आहेत. तुला प्राप्त असलेली कीर्ती कशी आहे, निस्सीम कीर्ती. तुला प्राप्त असलेली कीर्ती कशी आहे, निरुपम, सीमारहित, तिला मर्यादाच नाही, अमर्याद अशी कीर्ती तुला काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. तीही लोकी तुझे गुण उत्तम, तिन्ही लोकांमध्ये तुझे गुण कसे आहेत, श्रेष्ठ आहेत. रामकृष्ण. तुझ्या ठाई असलेले गुण या तीनही लोकांमध्ये अत्यंत उत्तम असे आहेत. हे पहा, थोड्याशा लाभाकरिता काहीतरी भयंकर कृत्य करणारे लोक या जगामध्ये आपल्याला आढळतात, पण अर्जुन हा प्राप्त असलेलं जे राज्य आहे त्याचा देखील त्याग करून निघालाय. लक्षात आलाय का? आपल्या गुरुजनांना मारायला नको म्हणून एवढा श्रेष्ठ गुण त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तो अनुचित
अनुचित ठिकाणी त्याला ती दया उत्पन्न झाली. नाही तर दया हा काही दोष थोडाच आहे, कारुण्य हा काही दोष थोडाच आहे. फक्त ते नको त्या ठिकाणी त्याला ते करुणा निर्माण झाली. पण हा सरळ मनाचा आहे. अर्जुन रुजुत्वात अर्जुन हा अत्यंत सरळ आहे, म्हणून तर त्याला अर्जुन हे काय आहे, नाम आहे. सुमनु, सुमन आहे तो, सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती असा तो काय आहे, अर्जुन आहे. तुझे गुण उत्तमती ही लोकी. लक्षात आलं का? अनेक प्रसंग त्या अर्जुनाच्या चरित्राच्या चिंतनातून आपल्याला समोर येतात. त्या उर्वशी आपण होऊन त्या अर्जुनाच्या मागे लागलेल्या असताना सुद्धा अर्जुनानं तिचा अंगीकार केलेला नाही, असं दैदिप्यमान चरित्र अर्जुनाचं आपल्याला दिसून येतं. यश, कीर्ती, प्रताप यांची जणू तो अर्जुन काय आहे, मूर्तीच आहे, पुतळाच आहे. ते दिगंतीचे भूपती, भाट होणी वाखाणीती, जे ऐकिल्या दचकती कृतांताधिक. तुझ्या ठाई जे उत्तम गुण आहेत, तीही लोकांमध्ये जे प्रसिद्ध आहेत, त्या गुणांचं वर्णन कोण करतं? दिगंतीचे भूपती, भाट होणी वाखाणीती. दिगंतीचे, देशोदेशीचे, भूपती म्हणजे राजे लोक, भाट होऊनी, भाट होऊन वाखाणीती, तुझी गुण कीर्ती काय करतात, गातात. लक्षात आलं? देशोदेशीचे मोठमोठे राजे लोक, पराक्रमी शूर वीर असे राजे लोक, ते तुझी कीर्ती गातात. तुझ्यासाठी ते काय होतात, भाट होतात जणू काय. लक्षात आलं? भाट म्हणजे स्तुतिपाठक हा प्रकार आहे. भाट म्हणजे त्याचं कामच काय करायची, स्तुती करायची. राजे लोकांनी असे भाट आपल्या पदरी बाळगलेले असायचे किंवा बाळगत असतील, अजूनही कल्पना नाही. लक्षात आलं? त्यांनी काय करायची, फक्त स्तुती करत राहायची. लक्षात आलं? ज्याच्या पदरी आपण आहोत कामाला, त्याचं काय करायचं, वर्णन करत राहायचं. बुद्धिवान असायचे हे लोक, काव्यस्फूर्ती त्यांना असायची, अध्ययन वगैरे सगळं त्यांनी केलेलं असायचं. तात्काळ काव्य देखील करायचे. आमचे राजे असे, यांची त्रैलोक्यात डंका वाजतोय. भलं त्याचं राज्य छोटंसं असलं तरी देखील सांगायचे, हा सगळ्या पृथ्वीचा हा एक क्षेत्री सम्राट आहे वगैरे. त्यांचं कामच ते. त्याला भाट असं म्हणतात, स्तुतिपाठक. हे देशोदेशीचे राजे लोक तुझे काय बनलेले आहेत, स्तुतिपाठक बनलेले आहेत. त्या भाटांना पगार देऊन त्यांना स्तुती करायला लावावं लागते. फुकट करतात का ते? नाही. पण हे राजे लोक तुझ्या गुणांना बोलून, लक्षात आलं, तुझी कीर्ती त्यांच्यापर्यंत पसरलेली असल्यामुळे ते आपण होऊन तुझी कीर्ती गातात म्हणे. दिगंतीचे भूपती, भाट होवणी वाखाणीती, जे ऐकलिया दचकती कृतांताधिक. ती कीर्ती त्या देशोदेशीच्या राजे लोकांनी तुझी गायलेली कीर्ती ती ऐकून यमाधिकही काय होतात म्हणे, भयभीत होतात. जे ऐकिलिया दचकती कृतांताधिक. कृतांत म्हणजे मृत्यूदेवता, यमदेवता, अधिक आणि आणखी इंद्रचंद्रादी देव, ते काय होतात, दचकतात म्हणे. जे ऐकिलिया दचकती कृतांताधिक. ऐसी महिमा घनदाट, गंगा जैसी चोखट, जया देखी जगी सुभट, वाट झाली. ऐसी महिमा घनबट. अशी तुझी जी थोरवी आहे, कशी आहे, घनदाट. घनदाट म्हणजे भरीव आहे. तुझा तो महिमा, तुझी ती थोरीव ही कशी आहे, भरीव आहे, पोकळ नाही आहे. ऐसी महिमा घनदाट, सर्वत्र भरलेली आहे. गंगा जैसी चोखट. गंगा जशी शुद्ध आहे तसाच तुझा महिमा काय आहे, शुद्ध आहे, चोखट आहे. गंगेप्रमाणे निर्मळ महात्म्य तुझा आहे, महिमा तुझा आहे, कीर्ती तुझी आहे. जया देखी जगी सुभट वाट झाली. जया देखी, जिला पाहून, ज्या महिमेला पाहून, जगी जगातील, सुभट, भट म्हणजे योद्धे, सुभट म्हणजे
थोर थोर योद्धे, मोठमोठाले योद्धे वाट झाले चकित झालेले आहेत. लक्षात आलं का? वाट असा शब्द आहे किंवा वाट असा देखील काय आहे शब्द आहे. वाट शब्दाचा अर्थ काय तर मार्ग, वाट रस्ता. योद्ध्यांनी युद्ध कसं करावं याविषयी तुला प्राप्त असलेली ही जी महिमा आहे, कशी भरीव असलेली महिमा, गंगेप्रमाणे शुद्ध असलेली थोरीव, ती जणू काही या योद्ध्यांना, जगातील योद्ध्यांना काय झालेली आहे, वाट झालेली आहे, मार्ग त्यांना प्राप्त झालेला आहे की युद्ध कसं करावं, जीवनात कसं वागावं असा अर्थ होईल जर वाट हा शब्द घेतला. लक्षात आलं का? आणि वाट हा शब्द घेतला तर चकित होणे, हे मोठमोठाले योद्धे सुद्धा काय होतात, तुझी ही कीर्ती पाहून चकित होतात. ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट. चोखट म्हणजे पवित्र. गंगेप्रमाणे तुझी ही कीर्ती कशी आहे, पवित्र कीर्ती आहे. आता त्या मगाशी सांगितलेला प्रसंग, अर्जुनानं त्या उर्वशीचा अंगीकार केला नाही. त्या विराटाची कन्या उत्तरा तिचा पत्नी म्हणून स्वीकार करायला तो विराट राजा सांगत असताना देखील त्यानं तो केला नाही. ह्या ज्या अशा अनेक गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या दिसतात, त्यावरून त्याचं चारित्र्य किती निर्मळ पवित्र होतं हे आपल्या लक्षात येतं. म्हणून गंगा जैसी चोखट असं वर्णन ज्ञानोबाराही केलेलं आहे. त्या अर्जुनाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येणं शक्य आहे की ज्यामुळं त्याची जी कीर्ती आहे, जगात पसरलेला त्याचा जो महिमा आहे, त्याची जी थोरीव आहे ती कशी आहे, चोखट आहे, पवित्र आहे. आणि कशी ती महिमा थोरीव कशी आहे म्हटली, घनदाट भरीव, पोकळपणा नाही आहे. त्याचं जगामध्ये जे नाव झालेलं आहे ते काही उगीचच, जसं आजच्या भाषेत बोलायचं, उगाच जाहिरात करून मोठेपणा आणलेलं नाही आहे. लोकांनी आपण होऊन तो जगामध्ये त्याचा मोठेपणा पसरवलेला आहे, कारण तो खरा मोठा आहे. आणि त्याचा हा तो मोठेपणा पाहून जगातील सुभट थोर योद्धे सुद्धा काय होतात, चकित होतात, आश्चर्यचकित होतात की आम्ही देखील एवढे शूर योद्धे असून एवढी कीर्ती आम्हाला कशी काय प्राप्त नाही आहे. लक्षात आलं का? हे पहा, केवळ युद्धातील नैपुण्यानं मिळणारी कीर्ती ही गोष्ट वेगळी आहे. अर्जुन हा केवळ त्या युद्धकलेतच निपुण होता असं नाही, तो माणूस म्हणून सुद्धा काय होता, चांगला होता, निर्मळ होता. म्हणून त्याचं या जगामध्ये काय झालं होतं, मोठं नाव झालं होतं. हे पाहून मोठे मोठे योद्धे काय व्हायचे, चकित व्हायचे. ते योद्धे असतील पण अर्जुनासारखे श्रेष्ठ पुरुष नव्हते ना. लक्षात आलं का? भले युद्धकलेत निपुण असतील, त्या बाबतीत त्यांचंही नाव जगात असेल, परंतु अर्जुना इतकं आदरानं त्यांचं नाव घेतलं जात नसेल ना. अर्जुनाचं जे नाव जगात आदरानं घेतलं जातं हे पाहून ते चकित होतात. जया देखी जगी सुभट वाट झाली, जे पाहून जगामध्ये हे सुभट मोठमोठे योद्धे ते सुद्धा काय होतात, आश्चर्यचकित होतात. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून या हे समस्त झाले अति विरक्त जीवितेसी. ते तुझे अद्भुत पौरुष ऐकून या हे समस्त जीवितेसी विरक्त झाले अति. ते तुझे अद्भुत पौरुष, तो तुझा अद्भुत अपूर्व असा पराक्रम ऐकून या हे समस्त, हे सर्वजण जीवितेसी विरक्त झाले अति. जीवितासंबंधानं काय झालेले आहेत, विरक्त झाले, उदासीन झाले, निराश झालेले आहेत. लक्षात आलं? हे सगळे जे आलेले आहेत युद्धाला या ठिकाणी, हे घरी सांगूनच आलेले आहेत. आता काय सांगून आलेले आहेत, काय आम्ही घरी येण्याची काही खात्री नाही, कारण त्यांना ठाऊक आहे युद्ध कोणाशी करायला चाललेलो आहोत, कोणाशी, अर्जुनाशी. आणि अर्जुनाचा पराक्रम काय त्यांच्या कानावर गेलेला नाही काय. म्हणून म्हणतात ते तुझे
ते पौरुष तुझे अद्भुत, ते तुझं अद्भुत पौरुष ऐकून या. हे त्यांनी ऐकलेलं आहे, लक्षात आलं का? आणि तरी देखील इथं आलेले आहेत. त्यामुळे कशा आलेले आहेत? जीवितेसी विरक्त झाले आती, हे आपल्या प्राणावर विरक्त होऊन इथं आलेले आहेत. हे सगळे विरक्तांची सभा आहे पुढची, लक्षात आलं का? कशावर विरक्त झालेले आहेत? स्वतःच्या जीवितावरच विरक्त झालेले आहेत. हे सर्व वीर या रणांगणावर जे आलेले आहेत ते आता काही घरी परतण्याची आशा ठेवून आलेले नाही आहेत. तुझा पराक्रम हे सगळेजण जाणून आहेत, असं आहे. ते मराठी भाषेमध्ये अनेक शब्दप्रयोग असतात पहा, त्यांचा आधार घेऊन बोलायचं तर हे घरून येताना आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसूनच आलेले आहेत, ह्याचा अर्थ कशाचा? झाले अति विरक्त जीवितेसी, हे जीवावर विरक्त होऊन या ठिकाणी आलेले आहे. जैसा सिंहाच्या हाका युगांत होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. जैसा सिंहाच्या हाका मदमुखा युगांत होय, तैसा अशेखा कौरवा तुझा धाकू. जैसा म्हणजे ज्याप्रमाणे, सिंहाची या हाका सिंहाच्या गर्जनेने, मदमुखा म्हणजे मदोन्मत्त असलेला जो हत्ती आहे, युगांत होय, त्याला प्रलय काळच ओढवला असं वाटत असतं. कोणाला? हत्तीला. हत्तीला काय वाटतं? जणू काय आपला प्रलय काळच ओढवला. कधी? सिंहाची गर्जना ज्यावेळेस तो ऐकतो त्यावेळेस. हे झालं उदाहरण. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर त्या हत्तीला प्रलय काळच ओढवलाय की काय असं वाटत असतं. तैसा, त्याप्रमाणे अशेखा कौरवा तुझा धाकू, त्याप्रमाणे या समस्त कौरवांना तुझा काय आहे? धाक आहे. या सगळ्या कौरवांना तुझ्याविषयी दरारा वाटतो आहे. उदाहरण दिलं त्यांनी, किती दरारा वाटतो. हे कौरव तुला किती घाबरतात. आता काही करून त्याला काय करायचं? युद्ध प्रवृत्त करायचं आहे ना, लक्षात. त्याच्या सामर्थ्याची जाणीव त्याला करून द्यायची की नाही? तू एवढा सामर्थ्यवान असून देखील युद्ध सोडू पाहतोस. अरे तुझ्या नावालाच हे कितीतरी घाबरतात. मग कसं उदाहरण दिलं? जैसा सिंहाची हाका युगांत होय मदमुखा. सिंहाच्या हाकेनं, गर्जनेनं, सिंहानं गर्जना केली रे केली की हत्तींचा कळप जरी असला, बरं हत्ती काही सामान्य प्राणी थोडाच आहे, हां, बलवान प्राणी. झाड वृक्ष काय करतोय? समूळ उपटतो, उपटून टाकतो, उन्मळून टाकतो त्या वृक्षाला. एवढा बलवान आहे हत्ती. त्या हत्तीचा समुदाय जरी असला, कळप जरी असला, तरी सिंहाची गर्जना त्यांनी ऐकली, सिंहाने हाक दिलेली, गर्जना केलेली ऐकली की काय होते? त्यांची भीतीने गाळण उडते. लक्षात आलं? हादरून जातात ते. ज्ञानोबराय म्हणतात की नाही, मागं आपण पाहिली होती, हे असो पाव उचलीला, मदमुख न ठेवी ती खाला, गाजवणी पुढा आला सिंहोजरी. असं म्हणतात की माणसानंतर बुद्धी जर कोणात असेल तर ती हत्तीमध्ये असते. माणूस जसा कोणत्याही प्रसंगी निर्णय घ्यायला सक्षम असतो की नाही, कोणत्या प्रसंगी काय करावं, बाकीच्या सगळ्या प्राण्यांमध्ये, मनुष्येतर प्राण्यामध्ये तो सर्वश्रेष्ठ बुद्धिमान असतो. कोण? हत्ती. पण ज्ञानोबराय म्हणतात तो हत्ती चाललेला आहे, चालण्याकरता त्याने पाऊल उचललेलं आहे, आणि तेवढ्यात त्याला सिंहाची डरकाळी कानावर आली किंवा सिंह पुढून आलेला दिसला, तर तो उचललेला पाय खाली ठेवत असतात की वर उचलून तसाच राहू द्यायचा असतो, याचा देखील विवेक राहत नाही. इतकी भीतीनं गाळण उडते त्याची. कोणाची? हत्तीची. एवढा बलवान आहे, बुद्धिवान आहे हत्ती, तरी देखील तो विवेक शून्य होऊन जातो, इतका घाबरतो. कशाला? त्या सिंहाला. लक्षात आलं का? ते उदाहरण दिलं, जैसा सिंहाची हाका युगांत होय मदमुखा. त्या मदोन्मत्त असलेल्या हत्तीला सुद्धा जणू काही युगांत ओढवला, प्रलय काळ झाला. आता ही सगळी सृष्टीच आता नष्ट होण्याची वेळ आली की काय असं वाटत असतं. अगदी त्याचप्रमाणे तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा, त्याप्रमाणे या
समस्त कौरवांना तुझ्याविषयी धाक आहे, दरार आहे. असे का म्हटलंय बरं का. एखाद दुसरा कौरव घाबरतो, बाकीचे घाबरत नाहीत, अर्धे घाबरतात, अर्धे जरा घाबरत नाहीत, असं नाही. असे खा कौरवा, समस्त कौरवांना तुझा काय आहे, धाक आहे, दरार आहे, वचक आहे. या सगळ्या कौरवांना आतून धडकी भरलेली आहे. वरवर ते फक्त धैर्य दाखवतात, पण मनातून ते काय झाले, सर्वजण घाबरलेले आहेत. तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी त्यांच्या कानावर गेलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर तुझ्या पराक्रमाचा अनुभव पूर्वीचा त्यांना आहेच आहे. प्रत्यक्ष त्यांनीही पाहिलेला आहे आणि त्यांना देखील तो अनुभव आलेला आहे. त्या घोषयात्रेच्या प्रसंगी चित्रसेन गंधर्वापासून ह्या सगळ्यांची सुटका कोणी केलेली आहे. तूच यांची काय केलेली, सोडवणूक केलेली आहेस. आणि त्यातून वाहणारा जो चिकट द्रव ज्याच्या मुखावर आहे, मद मुखा, ज्याच्या मुखावर त्या गंडस्थळातून स्रवणारा मद आहे, मद मुखा. आणि कोणत्या हत्तीच्या गंडस्थळातून मद अधिक स्रवतो, जो बलवान हत्ती असतो त्याच्या. कारण कोण कशाने शोभतं, कोण कशाने शोभतं हे साहित्यिकाने सांगत असताना, ज्या हत्तीच्या गंडस्थळातून मद स्रवतो तो हत्ती शोभतो. सगळे हत्ती त्या हत्तीला हा श्रेष्ठ हत्ती म्हणून मानत असतात. आणि असा हा मदोन्मत्त बलदंड हत्ती त्या नुसत्या सिंहाच्या गर्जनेनं काय होत असतो, त्याला युगांत युग बुडाल्यासारखं वाटत असतं. त्याप्रमाणे सर्व कौरवांना तुझे काय आहे, भय आहे. कसे कसे भय आहे, जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हेतू ते मानिती सदा. अर्जुना जैसे पर्वत वज्राते, अर्जुना ज्याप्रमाणे पर्वत वज्राला, ना तरी सर्प गरुडाते, किंवा सर्प साप गरुडाला आपला काय समजतात, काळ समजतात. पर्वत सुद्धा काय त्या वज्राला काय समजतात, जणू आपला आता काळ आला. ते साप सुद्धा त्या गरुडाला काय समजतात, आपला काळ ओढवला, असं काळच आला असं समजतात. तैसे हे तू ते सदा मानिती, त्याप्रमाणे हे सारे कौरव, तू ते म्हणजे तुला, सदा मानिती नेहमी समजतात. आत्ताच नाही, सतत. हे अर्जुना तुला हे कौरव जणू आपला काळच आहे असं समजतात. कशाप्रमाणे, दोन उदाहरणं दिली त्यांनी. जैसे पर्वत वज्राते, वज्राते म्हणजे वज्राला, हे पर्वत. अर्जुनाविषयी या कौरव वीरांची काय भावना होती हे ज्ञानोबा इथं सांगतात. त्याला कसे भीत होते हे दृष्टांतानं या ठिकाणी सांगतात. पर्वत वज्राते, वज्राला पर्वत काय होतात, घाबरतात. वज्र हे काय आहे, इंद्राचं आयुध आहे, शस्त्र आहे. आणि त्या वज्राघाताने पर्वताचं काय होऊन जातं, चूर्ण होऊन जातं, पिष्ट होऊन जातं. लक्षात आलं का. हे दगडाचं पीठ करतात की नाही मशीनवर, काय असं स्टोन क्रेशर का, ते लक्षात आलं का. पण किती काळ लागेल त्या वज्राचं दगडाचं हे करायला, पर्वताचं. होऊ शकणार एखादा कोपरा होईल, वर्षानुवर्षे चाललं ते मशीन तरी देखील. पण वज्राचा नुसता आघात झाला त्याच्यावर की त्या पर्वताचं काय होतंय, चूर्ण होतंय. म्हणून ते पर्वत काय होतात, घाबरतात. का कोणाला, वज्राला. कथाभाग सोडून द्या. वज्राला पर्वत ज्याप्रमाणे घाबरतात, साप ज्याप्रमाणे गरुडाला घाबरतात, आपला काळच समजतात, त्याच्याविषयी भय बाळगतात, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. अगदी तसेच हे कौरव तुला सर्व काळ मानतात, सर्व काळ तुझ्याविषयी अशा रीतीचा धाक ते बाळगून आहेत. असं ते जे अगाधपण तुझ्या ठिकाणी आहे ते काय होईल, जाईल. ते अगाधपण जाईल जर तू पळून गेलास तर. तू पळून गेल्यानंतर भीतील काय ते,
त्या सापाला पाहून गरुडच पळून जाऊ लागला तर ते साप घाबरतील का? त्या पर्वताला पाहून तो वज्रच लपून बसलं तर ते पर्वत पुढे घाबरतील का त्या वज्राला? मग तसं तू जर आता हे युद्ध सोडू पाहू लागलास तर तुझ्याविषयी यांच्या अंतःकरणामध्ये जे भय आहे, धाक आहे, दरार आहे, तो राहील का? नाही राहणार. ते अगाधपण जाईल, मग हिणावो अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंजतची. जरी न झुंजतची मागोता निघसील, तरी ते अगाधपण जाईल, मग अंगा हिणावो येईल. याचा अर्थ जरी न झुंजतची मागुता निघसील, जर तू न झुंजताची, न लढताच, युद्ध न करताच, मागोता निघसील, परत निघून जाशील, परत फिरशील, मागे फिरशील, तर ते अगाधपण, ते तुझं महत्त्व, तो तुझा मोठेपणा काय होईल? जाईल, नाहीसा होईल. मग अंगा हिणावो येईल, आणि अंगी काय होईल? हीनपणा येईल. तुझ्या अंगाकडे हीनपणा, तुला लहानपणा काय होईल? प्राप्त होईल. तुझं हे अगाधपण, मोठेपण, तुझी ही थोरवी काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. अगाधपण म्हणजे श्रेष्ठत्व, महत्त्व, दबदबा, थोरवी, हे तुला जे प्राप्त झालेलं आहे ते सर्व काय होईल? नष्ट होईल. कदाचित तू असा विचार करशील की हे युद्ध करणं काही आपल्या मनाला पटत नाही, म्हणून आपण हे युद्ध सोडू पाहतो, लोक काहीही म्हणत, असं तुला कदाचित वाटेल एखाद्या वेळेस. पण अर्जुना, तुझं ते म्हणणं काय नाही, योग्य नाही. रणभूमीतून न लढता माघारी फिरण्यानं तुला आत्तापर्यंत तू स्वतःचं जीवित धोक्यात घालून एवढे युद्ध केले आणि जे महत्त्व प्राप्त केलंस ते काय होईल? क्षणार्धात नष्ट होईल. एवढंच नव्हे तर तुला लघुत्व प्राप्त होईल, हीनत्व प्राप्त होईल, लोक निंदेला तू काय होशील? प्राप्त होशील. लक्षात आलं का? ते अगाधपण जाईल, मग हिणावो अंगा येईल, म्हणजे मोठेपणा निघून जाणं ही एक गोष्ट, आणि पुन्हा हीनपणा अंगी येणं ही गोष्ट दुहेरी आणखी हानी होईल. जरी मागोता निघशील न झुंजतची, जरी न झुंजतची मागोता निघशील, जर तू युद्ध न करताच परत निघून जाशील तर. बर, तुला काय हे सहजासहजी जाऊ देतील काय? लक्षात आलं का? तू म्हटलं ठीक आहे, लहानपणा का प्राप्त होईना मला, हीनत्व का येईना, दूषणं का देईनात हे लोक, नावे का ठेवीनात, भित्रा का म्हणेनात, पण मी इथून काय होतो? निघून जातो. आणि हे पळता पळवणी दिती, धरुनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलती, ऐकता तुझ. आणि पळता हे पळवणी दिती, आणि पळता म्हणजे तू पळू लागलास तर हे पळवणी दिती, हे तुला पळून जाऊ देणार नाहीत. धरुनी अवकळा करीती, पळून जाऊ देणार नाहीत म्हणजे धरून काय सत्कार करतील का? लक्षात कशासाठी पळून जाऊ देणार नाहीत? अवकाळा करीती, तुला पकडून तुझी काय करतील? फजिती करतील. तुझं ऐकता न गणित कुटी बोलती, आणि तू ऐकत असताना म्हणजे तुझ्या तोंडावर तुझी काय करतील? न गणित, अमर्याद, ज्याचं गणित करता येणार नाही अशी काय करतील? निंदा करतील. तुला लाख वाईट बोलतील. लक्षात आलं का? तू प्रत्यक्ष ऐकत असताना मागे नाही, समोर तोंडावर वाईट बोलतील. जर तू पळून जाऊ पाहिलं तर हे, आणि हे पळता पळो नाही देतील. तू म्हणशील मी पळून जाईल, पण हे तुला पळून जाऊ देतील तर ना. पळता पळू नाही देतील, पळणाऱ्या तुला पळून जाऊ देणार नाहीत. आणि धरून काय करतील? अवकाळा. अवकाळा म्हणजे फजिती करतील, विटंबना करतील, उपहास करतील. हे अर्जुना, हे कौरव तुला पळून जाऊ तर देणार नाहीतच, उलट तुझी मानखंडना करतील, फटफजिती करतील, तुझी नाही नाही ते काय करतील? दुर्दशा करतील, धरून अवकळा करतील. न गणित कुटी बोलती, कुटी म्हणजे निंदा, अपशब्द. सज्जन पुरुषाने ऐकू नयेत असे शब्द त्याचा काय करतील? ते प्रयोग करतील.
कोणी कोणी म्हणेल हा कसला युद्ध करणार, म्हणेल हा काय आहे, षंड आहे, नपुंसक आहे, लक्षात आलं का, पराक्रमी हा नाही आहे, वगैरे वगैरे शब्दांनी तुझी काय करतील, निंदा करतील. याला फक्त ते बृहन्नडेचंच काम शोभतो, लक्षात आलं का, असंही बोलतील ना, लक्षात आलं का. बोलायला काय, लोक शोधूनच ठेवलेलं असतं लोकांनी, फक्त वेळेची वाट पाहत असतात, लक्षात आलं का. काय बोलायचं, काय दूषणं द्यायची चुकल्यानंतर, याचा अभ्यास नाही करावा लागत, तो अगोदर करून ठेवलेला असतो, लक्षात आलं का. त्यांना विचार नाही करावा लागत, आता यांची ही चूक झालेली आहे, आता यांना कोणत्या शब्दात यांना दूषणं द्यावी, ते त्यांचा काय झालेला असतो, त्याचा अभ्यास ते वाटत पाहत असतात उलट, लक्षात आलं का. एकंदरीत काय, तुझ्या मर्मी लागेल असे वाईट वाईट शब्द काय करतील, ते तुझ्या तोंडावर बोलतील. ठीक आहे, मागे लोकांनी नावे ठेवली तर त्याचं फारसं काही माणसाला वाटत नाही. लोक म्हणतात की नाही, मागं तर कोणी बोलत असतं, हे मागं नाही बोलणार, लक्षात, तोंडावर बोलतील, लक्षात आलं का. चार लोकांच्या समक्ष बोलतील, उलट बोलण्याकरता लोक असण्याची वाट पाहतील, लक्षात आलं का. एकट्याला नाही बोलणार, चार लोकात बोललं म्हणजे मग लोकांनाही कळेल, यासाठी ते काय करतील, लोकांमध्ये बोलतील. न गणित कुटी बोलती ऐकता तुझं ऐकता, तू ऐकत असताना म्हणजे प्रत्यक्ष तोंडावर कुटी बोलती, वाईट वाईट शब्द बोलतील, आणि किती 4-2 शब्द बोलून निघून जातील. नाही, न गणित, गणितच करता येणार नाही असं, तासभर सुद्धा बोलतील ते, लक्षात आलं का. मग असा तो प्रसंग ज्यावेळेस प्राप्त होईल, मग ते वेळी हे फुटावे, आता लाठेपणे का न झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महितळ. मग ते वेळी हे फुटावे, मग त्यावेळी तुझे हृदय काय होईल, विदीर्ण होईल, तुझ्या हृदयाचे तुकडे होतील. मग त्यापेक्षा आता लाठेपणे का न झुंजावे, मग त्यापेक्षा आज शौर्यानं का लढू नये. ते ऐकत असताना हृदय विदीर्ण होण्याची काय येईल, वेळ येईल. ते ऐकत असताना काय आनंद होईल का, प्रचंड काय होतील, यातना होतील. त्यापेक्षा आत्ताच युद्ध केलेलं बरं नाही का, मग आत्ताच शौर्यानं का लढू नये, आता लाठेपणे का न झुंजावे, त्यापेक्षा आताच शौर्यानं का लढू नये. बरं, केवळ ही लढाई केली म्हणजे त्यांचे ते निंदाजनक शब्द ऐकावे लागणार नाहीत, एवढाच लाभ होणार नाही ना. हे जिंतले तरी भोगावे महितळ, यांना जिंकलंच तर पृथ्वीचं काय करशील, राज्य भोगशील. पुढं जो श्लोक येणार आहे ना, त्याचा अर्थ ह्या ओवीत आलेला आहे. हतोबा प्राप्सेसी स्वर्गम, त्या पदाचं वर्णन ह्या ओवीतल्या अर्ध्या भागात इथं आलेलं आहे. आता याच्यानंतर लगेच काय आहे तो श्लोक आहे. मग ते वेळी हे फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे. त्यावेळेस तुझं काय होईल, हृदय विदीर्ण होईल. कधी, ते लोक ज्यावेळेस अशा निंदाजनक शब्दांचा तुझ्या तोंडावर काय करतील, प्रयोग करतील, त्यावेळेस हृदय भंग पावेल, विदीर्ण होईल, हृदय दुभंगेल. मग त्यापेक्षा आताच लढलं तर त्यात काय वाईट आहे, लक्षात आलं का. काही झालं तरी तुझा काय होणार आहे, लाभच होणार, तुला फायदाच होणार आहे. हे जिंतले तरी भोगावे महितळ. शिवाय या कौरवांना जर जिंकलंस तू आत्ता शौर्यानं लढून, तर महितळ समस्त पृथ्वीचं काय होईल, तुला राज्य प्राप्त. हा, हे बऱ्याच ठिकाणी हे शब्द गेलेला आहे. हे शब्दाचा अर्थ आहे हृदय. त्यावेळेस हृदयाचे काय होतील, तुकडे होतील, हृदय फुटेल, लक्षात आलं का. कारण तू सज्जन माणूस आहेस. सज्जन पुरुषाला संभावितस्यचा कीर्तीर मरणादतिरिच्यते. संभावित पुरुषाला अकीर्ती अपकीर्ती ही मरणापेक्षा अधिक दुःखदायक, वेदनादायक असते. काल परवा विचार केला होता. जे सज्जन पुरुष नाही आहेत त्यांना निंदा केली काय, उलट ते त्याच्यातच बरं मानतील. एक उभीचं चरण मी सांगितलं होतं ना. आणि व्यसनाची अंगी लेणी मिरवे, असेही लोक असतात अज्ञान लक्षणात उभे आलेले. संकट दुःख हे तर खरं दूषण. सज्जन माणसं ते संकट दुःख जे प्राप्त होतात त्यांना हादरून जातात.
लक्षात आलं का? पण ही जी माणसं असतात ना, ही अज्ञानी लोक त्या संकटांनाच भूषणं मानत असतात. तिथं व्यसन शब्दाचा अर्थ व्यसन केलं तरी चालते. व्यसनांची अंगी लेणी मिरवे, लेणी अलंकार म्हणून ते मिरवतात व्यसनांना. लक्षात आलं का? आता इथं बोलता येत नाही सगळंच असं. हे व्यसन करणं वाईट गोष्ट आहे की नाही, पण ते भूषणानं सांगतात चार लोक. लक्षात आलं का? व्यसनांची अंगी लेणी मिरवे, हे सगळ्या ओव्या अनुभवायला मिळतात. एकतरी ओवी अनुभवावी या अज्ञान लक्षणातल्या तर बऱ्याच ओव्या रोज भेटतात आपल्याला. कधी कधी अर्धी ओवी भेटते, कधी संपूर्ण, कधी तर प्रकरणच समोर येतात. लक्षात आलं का? असं दिसतं. मग ते वेळी हे फुटावे. अर्जुन हा सज्जन मनुष्य आहे, त्याची अशी लोकनिंदा ज्या वेळेस होईल त्याचं हृदय फुटल्या वाचून राहणार नाही. मग त्यावेळेस ते हृदय फुटेल, ते भयंकर वेदनादायक तो प्रसंग असेल. त्यापेक्षा आत्ताच लाठेपणानं शौर्यानं का लढू नये, का न झुंजावे, लढलंच पाहिजे. शिवाय लढलं तर काय होईल, हे जिंतले तरी भोगावे मैतळ. या कौरवांना जिंकशील तर अखिल पृथ्वीचे काय करशील, राज्य भोगशील. आजची वेळ झालेली आहे आणि पाठही आजच्याच दिवस, आता 7 दिवस होणार नाही, काल्याच्या दिवशी झाला तर होईल. आता उद्यापासून सप्ताह असल्यामुळं सप्ताहातील जे ठरलेली प्रवचनं आहेत ती या वेळेत होतील. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवी, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुनास पूर्ण होणी तिही लोकी. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्टविजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरुवंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.